पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. लेखक रॉबर्ट टी कियोसाकी. हे पुस्तक पैशांच्या बाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात व गरीब आणि मध्यमवर्गीयांना शिकवत नाहीत अशा बाबतीत. प्रकरण पहिलं. आधी थोडंसं गरज आहे. खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहता यावं ह्याची तयारी शाळा करून घेतात का? त्या मुलांची चांगली तयारी करून घेतात का? खूप अभ्यास करा, चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल, असं माझे आईवडील नेहमी सांगत असत. मी आणि माझ्या मोठ्या बहिणीनं जीवनात यशस्वी व्हावं ह्यासाठी आम्हाला उत्तमातील उत्तम शिक्षण द्यायला हवं, हेच त्यांच्या पुढचं ध्येय होतं. 1976 मी पदविका मिळवली. त्यानंतर फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाची पदवी मिळवली. पदवी परीक्षेत अकाउंटिंग विषयात मला सर्वाधिक गुण मिळाले होते. त्यावेळी त्यांची ध्येयपूर्ती झाली. त्यांच्या जीवनातील तो यशाचा मुकुटमणी होता. आमच्या मास्टर प्लॅनप्रमाणे मला त्या काळातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या अकाउंटिंग कंपन्यांपैकी एकीने नोकरी देऊ केली. आता मला यशस्वी कारकिर्दीचे वेध लागले होते. भरपूर पैसे कमवून वेळेआधीच निवृत्ती घेण्याची मी स्वप्न पाहू लागलो होतो. माझे पती मायकल हे देखील ह्याच मार्गाने गेले. आम्हा दोघांची कुटुंब अतिशय कष्टाळू आणि कामसू होती. उत्पन्न मर्यादित असलं तरी काम हाच आमचा मंत्र होता. मायकेल द्विपदवीधर झाले. त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर कायद्याची, पेटंटच्या कायद्या विशेषतज्ञ मानल्या जाणाऱ्या वॉशिंग्टनमधील एका विख्यात कंपनीनं त्यांना बोलवून घेतलं. त्यांचं भवितव्य उज्ज्वल होतं. उत्तम कारकीर्द आणि वेळेआधी निवृत्ती. आम्हा दोघांचीही कारकीर्द उत्तम सुरू होती. आम्ही त्या दृष्टीने यशस्वी असलो तरी अपेक्षेनुसार काही घडताना दिसत नव्हतं. निवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज करण्यासाठी आम्ही अनेकदा नोकऱ्या बदलल्या. वरचे हुद्दे मिळवत गेलो तरीही आमच्या संचयात जी काही भर पडत होती ती आमच्या पैशात होती. आमचं वैवाहिक जीवन अगदी सुखी आणि समाधानी आहे. आमची तिन्ही मुलं अगदी सद्गुणी. दोघेजण माध्यमिक विद्यालयात आहेत तर एकजण शाळेत जायला लागला आहे. आपल्या मुलांना उत्तमातील उत्तम शिक्षण मिळावं ह्यासाठी आमची धडपड सुरू असते. त्यासाठी आम्ही खूप खर्चही करतो. 1996 साल होतं ते. मुलगा शाळेतून अगदी निराश होऊन घरी परतला. त्याला सारं काही नीरस वाटत होतं. अभ्यासाचा तर प्रचंड कंटाळा आला होता. जे माझ्या आयुष्यात कधीही उपयोगी पडणार नाही त्याच्या अभ्यासात मी वेळ का घालवला, असा त्यांचा साधा प्रश्न होता. मी चटकन उत्तर दिलं, तू जर शाळेत चांगला अभ्यास केला नाहीस, चांगले गुण मिळवले नाहीस तर तुला महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. मी महाविद्यालयात जाईन किंवा जाणारही नाही. श्रीमंत मात्र मी नक्कीच होईन. त्याचं उत्तर, तू जर पदवीधर झाला नाहीस तर तुला चांगली नोकरी मिळणार नाही आणि तुला नोकरी मिळाली नाही तर तू श्रीमंत कसा होशील. माझ्या प्रश्नात आईच्या काळजीची छटा होती. माझा प्रश्न ऐकून तो थोडासा हसला. त्यानं कंटाळ्यानं मान हलवली. जरा वेळ खाली पाहत राहिला. आमचं हेच संभाषण ह्याआधी अनेकदा झालं होतं. पुन्हा एकदा माझ्या आईचा सल्ला ऐकताना त्याचे कान बंद करून घेतले. त्याची इच्छाशक्ती तेवढी जबरदस्त आहे आणि हे सारं असूनही तो विनयशील आणि इतरांचा मान राखणारा आहे. माझं बोलणं झाल्यावर त्याने मान वर केली आणि म्हणाला, आई, ही मला मिळणाऱ्या व्याख्यानांची नांदी होती. आई, काळाबरोबर चालायला शिक. जरा आजूबाजूला पहा. ही श्रीमंत मंडळी त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे श्रीमंत नसतात. मायकल जॉर्डन, मोर्डार्डोकडे पहा. हार्वर्ड विद्यापीठातील शिक्षण अर्धवटच ठेवलेल्या बिल गेट्सचं उदाहरण घे. त्यांनीच मायक्रोसॉफ्टची स्थापना केली आणि तिशीत असताना ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्या बेसबॉलच्या खेळाडूवर तर मानसिकरित्या अपरिपक्व असल्याचा शिक्का आहे, तरीही तो वर्षाला $40 लाख कमवतो. त्याचं बोलणं संपलं आणि शांतता पसरली. माझे आईवडील जो सल्ला देत होते तेच मी माझ्या मुलांना सांगत होतो. आजूबाजूचं जग किती बदललं तरी सल्ला कायम तोच राहिला. उत्तम शिक्षण घेतलं आणि गुण मिळवल्यानंतर तुम्ही यशस्वी होतात असं नाही, हे माझ्यापेक्षा माझ्या मुलांच्याच जास्त लवकर लक्षात आलं होतं. आई, तो पुढे बोलू लागला, मी काही तू आणि डॅडीने एवढे कष्ट घेणार नाही. तू खूप पैसे मिळवतेस, आपण खूप मोठ्या घरात राहतो, माझ्याकडे खूप खेळणी आहेत, हेही खरं आहे. पण मी जर तुझा सल्ला ऐकला तर माझ्यावरही तुझ्यासारखीच वेळ येईल. कर भरण्यासाठी खूप कष्ट घ्यायचे आणि शेवटी कर्ज फेडत बसायचं. आता ही नोकरीचीही शाश्वती नसते. कंपन्यांमध्ये नोकर कपात असते. त्याला डाऊनसायझिंग किंवा
राईट सायझिंग असे नावं असतात, हेही मला माहीत आहे. तू पदवीधर झालास किंवा नोकरी करू लागलास तेव्हा तुला मिळणाऱ्या पगारा एवढा पगारही आज नव्या लोकांना मिळत नाही. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडेही त्यांनाही आता पूर्वीसारखे उत्पन्न मिळत नाही. मला हेही माहीत आहे की मी निवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षिता योजना किंवा निवृत्ती वेतनावर अवलंबून राहू शकणार नाही. मला काही नव्या प्रश्नांची नव्यानं उत्तरं हवी आहेत. त्याचं बरोबर होतं. आता मलाही काही नव्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. माझ्या आईवडिलांनी दिलेला सल्ला 1945 पूर्वी जन्मलेल्यासाठी उपयुक्त असेलही कदाचित, पण वेगानं बदलणाऱ्या ह्या जगात जन्मलेल्यांसाठी तो अनर्थक ठरू शकतो. आता मी माझ्या मुलांना शाळेत जा, भरपूर शिका, सुरक्षित नोकरी मिळवा असं सांगू शकत नाही. आता मुलांच्या शिक्षणाचाही नव्यानं विचार करायला हवा, हेही मला जाणवलं. शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्थिक विषय कधीच नसतात ह्याची मला एक आई आणि अकाउंटंट म्हणून काळजी वाटू लागली. आज शालेय शिक्षण पूर्ण करण्याआधीच मुलांकडे क्रेडिट्स कार्ड्स आलेली दिसतात, पण त्यांना आर्थिक विषयाची काहीच जाण नसते. पैसे कसे गुंतवावेत किंवा ते वापरत असलेल्या क्रेडिट कार्डवरची व्याज आकारणी कशी होते हेही त्यांना माहीत नसतं. सोप्या शब्दात आर्थिक साक्षरता आणि पैशाबाबतचं ज्ञान असल्याशिवाय ते या बदलत्या जगाला तोंड देऊ शकणार नाहीत. आजच्या जगात तर बचतीपेक्षा खर्चालाच जास्त महत्त्व दिलं जातं. अशावेळी हे ज्ञान आवश्यक ठरतं. माझा थोरला मुलगा महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर क्रेडिट कार्डच्या विखाड्यात अडकला होता. त्या कर्जात अखंड बुडाला होता. मी त्याला त्यातून बाहेर पडून ती सारी क्रेडिट कार्ड्स नष्ट करण्यासाठी मदत केली आणि माझ्या मुलांना अर्थविषयक प्रशिक्षण देऊ शकेल अशा अभ्यासक्रमाचा शोध सुरू केला. एके दिवशी माझ्या पतीनं मला कार्यालयातून फोन केला. ते म्हणाले, माझ्यासोबत रॉबर्ट कोइसाकी नावाचे एक गृहस्थ बसले आहेत. ते व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आहेत. माझ्याकडे ते एका अभ्यासक्रमाचं पेटंट घेण्यासाठी आलेत. मला वाटतं तू त्यांच्या शोधात होतीस, ते सापडलं आहे. तू त्यांना भेट. मी ज्याच्या शोधात होते तेच ते. रॉबर्ट कियोसाकी हे कॅश फ्लो नावाचा एक अर्थविषयक शिक्षण देणारा अभ्यासक्रम विकसित करत होते. मायकेलना ती संकल्पना प्रचंड आवडली. आम्ही दोघांनीही ह्याबाबत चौकशी केली आणि आमची उत्सुकता पाहून त्यांनी आम्हाला त्यांच्या प्रायोगिक कार्यशाळेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. तो शैक्षणिक खेळ असल्यामुळे मी माझ्यासोबत महाविद्यालयात जाऊ लागलेल्या आमच्या 19 वर्षाच्या कन्येलाही घेऊन गेलो. ह्या प्रशिक्षणात 15 जण सहभागी झाले होते. आमचे 3 गट करण्यात आले. माईकचं म्हणणं अगदी योग्य होतं. मी ज्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या शोधात होतो ते मला सापडलं होतं. आमच्यासमोर एक व्यापारसारखा बोर्ड होता. त्याच्या मध्यभागी एक रंगीत झोकदार वेशभूषेतील मोठा उंदीर होता. बाहेरच्या बाजूचा आणि आतल्या बाजूचा असे 2 मार्गही होते. आतल्या बाजूचा मार्ग होता रॅट रेस आणि बाहेरच्या बाजूच्या मार्गाला फास्ट ट्रॅक असे नाव होतं. खेळणाऱ्यांनी आतल्या मार्गातून बाहेरच्या मार्गावर यायचं होतं. रॉबर्ट यांच्या म्हणण्यानुसार तो श्रीमंत लोकांचा मार्ग होता. एकदा बोर्ड समजावून सांगितल्यानंतर रॉबर्ट रॅट रेसबद्दल सांगू लागले. तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या अगदी कष्टाळू माणसाचं उदाहरण घ्या. सगळ्यांचा मार्ग अगदी आखलेला असतो. मुलांचा जन्म होतो, तो काही वर्षांनी शाळेत जाऊ लागतो. पुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयातही जातो. चांगल्या गुणांनी पदवी मिळवतो. पदवी मिळाली की त्याचे आईवडील कृतकृत्य होतात आणि आता सारं काही ठरल्याप्रमाणे घडत जातं. तो पदवीधर मुलगा मग चांगल्या आणि सुरक्षित नोकरीची शोध घेऊ लागतो. तो सैन्यात जातो, सरकारी नोकरीत जातो, डॉक्टर होतो किंवा वकील होतो. नोकरी मिळाली की त्याच्या हाती पैसा खेळू लागतो. त्याचबरोबर बरीच क्रेडिट कार्ड्सही त्याच्या हातात पडतात आणि मग सुरू होतो खरेदीचा सिलसिला. जर तो अजूनपर्यंत सुरू झाला नसेल तर खर्च करण्यासाठी हाती पैसा आल्यामुळे ही इतर मुलं नेहमी जिथे दिसतात तिथेच जाऊ लागतात. अनेक जण भेटतात, मैत्री निर्माण होते, एखादी मुलगी भेटते, प्रेम जुळतं, काही वेळा लग्नही होतं. आता तर आयुष्य खूप आनंदी आणि समाधानी झालेलं असतं. 2 प्रेमी जीव एक झालेले असतात. त्यात दोघंही नोकरी करणारे असतात, त्यामुळे भरपूर पैसा असतो. दोघांच्या पगारामुळे पैसे साठू लागतात. मग ते घर, गाडी, TV वगैरे गोष्टी खरेदी करण्याचं ठरवतात आणि तसं करतातही. एखाद्या मोठ्या सहलीला जाऊन येतात. आता त्यांना एखादं अपत्य हवं असतं, मग तेही.
मुलाची जबाबदारी आल्यानंतर पुन्हा पैशाची गरज भासू लागते. या आनंदी आणि सुखी जोडप्याला आपलं करिअरही तितकंच महत्त्वाचं वाटत असतं. बढती मिळावी, पगारवाढ व्हावी ह्यासाठी आता ते दुप्पट काम करू लागतात. त्याचवेळी दुसरं अपत्यही जन्माला येतं. आता ते घर पुरेनासं होतं. त्यांना मोठं घर हवं असतं. अधिक पैसे मिळवण्यासाठी ते कामाला वाहूनच घेतात आणि सर्वोत्कृष्ट कर्मचारी होतात. वाढत्या गरजेमुळे अधिक पैसेही हवे असतात. मग ते अधिक चांगली नोकरी किंवा बढतीसाठी वेगवेगळे अभ्यासक्रमही करतात. त्यांचं फळ मिळतं. पगार वाढतो. उत्पन्न वाढलं की प्राप्ती कर, मिळकत कर, सामाजिक सुरक्षा कर आणि इतर करारांमध्ये वाढ होते. त्यांनी मोठा पगार मिळतो खरा, पण तो जातो कुठे हेच त्यांनाही कळत नाही. ते क्रेडिट कार्ड वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात आणि वाणसामानही आणतात. आता मुलं 5-7 वर्षाची झालेली असतात. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची काळजी त्यांना सतावू लागते. मुलाचं शिक्षण आणि आपली निवृत्ती यासाठी बचत करण्याची गरज वाटू लागते. सुमारे 35शीत हे दाम्पत्य आता रॅट रेसमध्ये अडकतं. आता ते कंपन्यांच्या मालकासाठी वेगवेगळे कर भरण्यासाठी, सरकारचे, घराचे, क्रेडिट कार्डचे हप्ते फेडण्यासाठी आणि बँकेसाठी काम करतात. तेही आपल्या मुलांना तोच खूप अभ्यास कर, उत्तम गुणांनी पदवी मिळवण्याचा आणि सुरक्षित नोकरी शोधण्याचा सल्ला देतात. ते आपल्या आयुष्यात पैशाविषयी काहीच ज्ञान मिळवत नाहीत. आयुष्यभर फक्त कष्ट करत राहतात. त्यांची मुलंही त्याच मार्गानं जातात. ह्यालाच रॅट रेस म्हणतात. रॅट रेसमधून बाहेर पडण्यासाठी अकाउंटिंग आणि गुंतवणूक हे विषय पक्के करायला हवेत असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात ह्या दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व मिळवणं अवघड आहे. रॉबर्ट यांनी हा विषय मौजेचा व गमतीदार बनवला होता. याचं सर्वोत्तम उदाहरण असलेल्या अकाउंटिंग कंपनीत काम केलेल्या आणि CPA शिक्षण घेतलेल्या मलाही कौतुक वाटलं. त्यांनी या साऱ्या गोष्टी ह्या खेळामध्ये इतक्या बेलुमपणे दडवल्या होत्या की खेळ सुरू केल्यानंतरही काही वेळातच आपण काहीतरी शिकत आहोत हे विसरून गेलो. आता आम्ही सारे अगदी मन लावून त्या रॅट रेसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. तो खेळ खरंच मस्त होता. आम्ही खरोखर धमाल केली. एवढंच नाही तर मी आणि माझी मुलगी आजपर्यंत ज्या विषयावर साधं बोललोही नव्हतो त्याविषयी चर्चा करू लागलो. अकाउंटंट असल्यामुळे मला खेळाचा भाग असलेले इन्कम स्टेटमेंट आणि आर्थिक ताळेबंद हे दोन्ही भाग सहजपणे पूर्ण करता आले. त्यामुळे मला माझ्या लेकीला आणि खेळातल्या सहकाऱ्यांना ते समजावून सांगता आले. त्यांना ह्या गोष्टी समजत नव्हत्या. त्या दिवशी रॅट रेसमधून मी एकटीच बाहेर पडले. जवळजवळ 3 तास तो खेळ चालू होता आणि मला बाहेर पडण्यासाठी फक्त 50 मिनिटं लागली. माझ्या गटात एक उद्योगपती, एक बँकर, एक कम्प्युटर प्रोग्रॅमर असे 3 होते. ह्या तिघांचं अकाउंटिंग, गुंतवणूक ह्या विषयाचं ज्ञान अगदीच तोडकं होतं आणि त्याचा मला खरंच त्रास झाला. ते आपल्या आयुष्यात आर्थिक बाबी कशा हाताळत असतील ह्याचं मला आश्चर्यच वाटत राहिलं. माझ्या 19 वर्षाच्या मुलीलाही ह्या गोष्टी समजत नव्हत्या. तिचं वय पाहता ही गोष्ट मान्य होणारी होती, पण हे 3 तिच्या दुप्पट वयाचे होते. रॅट रेसमधून बाहेर पडल्यानंतर उरलेले 2 तास मी, माझी लेक आणि ह्या 3 खेळ पाहण्यात मग्न होतो. ते फासे टाकत होते आणि गुणांचा फलक सरकवत होते. ह्या मोठ्या माणसांना अकाउंटिंगचा गंधच नव्हता. ह्याचं मला दुःख होत असलं तरी ते शिकण्याचा प्रयत्न करत होते ही गोष्टही आनंददायी होती. त्यांना इन्कम स्टेटमेंट, ताळेबंद ह्यांच्यातील नातेसंबंध समजत नव्हता. ते जेव्हा एखाद्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करत तेव्हा त्या व्यवहाराचा त्यांच्या मासिक कॅश फ्लोवर होणारा परिणामही त्यांच्या लक्षात येत नव्हता. केवळ शाळेत हे विषय न शिकवल्यामुळेच लाखो लोकांना हे असं झगडावं लागत असावं असं मला वाटू लागलं. ते खेळाचा आनंद घेत आहेत आणि त्यांना जिंकायचं आहे ह्यातच सारं काही आलं अशी मी माझी तेवढ्यापुरती समजूत काढली. खेळ संपल्यानंतर रॉबर्टनं आम्हाला त्याविषयी चर्चा करण्यासाठी 15 मिनिटं दिली. माझ्या गटातल्या उद्योगपतीला हा खेळ काही आवडला नाही. या गोष्टी मला माहीत असणं आवश्यक आहे? मला असं वाटत नाही. त्यासाठी मी अकाउंटंट, बँकर आणि वकिलाची नेमणूक करेन असं त्याचं म्हणणं होतं. त्याला रॉबर्टनं उत्तर दिलं. ते म्हणाले, त्यांना जर ह्या साऱ्याची माहिती आहे असं तुम्हाला वाटतं तर तुमच्या माहितीतले किती अकाउंटंट, बँकर, वकील, शेअर दलाल, रिअल इस्टेट एजंट श्रीमंत आहेत? त्यांना याबाबत माहिती आहे. ते हुशारही आहेत पण श्रीमंत नाहीत. हा मूलभूत फरक आहे. श्रीमंत लोकांना ज्या विषयाचं ज्ञान आहे तो
आपल्याला कधीच शिकवला जात नाही. त्यामुळेच तर आपण या मंडळीचा सल्ला घेत असतो. एखाद्या दिवशी तुम्ही गाडीनं कुठेतरी जात असता आणि वाहतुकीची कोंडी होते, तुम्ही अडकून पडता. त्याच कोंडीमध्ये अडकलेला तुमचा बँकर आणि वकीलही तुम्हाला दिसतो. ह्यातच सारं आलं. कम्प्युटर प्रोग्रॅमरलाही हा खेळ पटलेला नव्हता. तो म्हणाला, मी ह्या साऱ्या गोष्टी शिकवणारं एखादं सॉफ्टवेअरच विकत घेईन. बँकर मात्र खुश होता. तो म्हणाला, ह्या खेळातला अकाउंटिंगचा भाग मी महाविद्यालयात शिकलो होतो. फक्त त्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा हे मला माहीत नव्हतं. आता मला ते समजलं आहे. ह्या रॅट रेसमधून मला लवकर बाहेर पडायचं आहे. माझ्या मुलीची प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती आणि मला ती सर्वात जास्त भावली. ती म्हणाली, मला हे सारं शिकताना खूप मजा आली. पैसा कसं काम करतो आणि त्याची गुंतवणूक ह्याविषयी खूप शिकता आलं. आता मी माझा व्यवसाय निवडू शकते. आता मी जे काही निवडणार आहे ते माझ्या आवडीनं निवडेन. नोकरीची शाश्वती, त्याचे फायदे किंवा पगार यासाठी मी निवड करणार नाही. हा खेळ ज्याचं शिक्षण देतो आहे ते मी शिकले तर मला जास्त आनंद वाटतो. मनापासून जे आवडतं ते करण्यासाठी स्वतंत्र असेल. काही उद्योगांना मनुष्यबळ हवं आहे म्हणून मी नोकरी करणार नाही. मी जर हे सारं शिकले तर माझ्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींप्रमाणे नोकरीची सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षतेची काळजी करण्याचं मला कारण नाही. खेळ आणि त्यानंतरची चर्चा संपल्यानंतर पुन्हा रॉबर्ट यांच्याशी बोलणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा भेटायचं ठरवलं. हा खेळ खेळणाऱ्यांची आर्थिक बुद्धिमत्ता वाढावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असल्याचंही माझ्या लक्षात आलं. यापुढे आराखडे समजून घेण्यासाठी मीही उत्सुक होते. आम्ही भेटलो. आम्ही समविचारी असल्याचंही तेव्हा जाणवलं. आम्ही खेळ, नाटक, हॉटेल, सामाजिक, आर्थिक अशा साऱ्या विषयांवर बोललो. बदलत्या जागतिक परिस्थितीवरही चर्चा केली. बहुतेक अमेरिकांनी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी काहीच बचत केलेली नाही. त्यांनी केली आहे ती पुरेशी नाही. सामाजिक सुरक्षितता आणि वैद्यकीय योजना अशा दिवाळखोर झाल्या आहेत. ह्यावरही आम्ही बराच वेळ बोललो. आम्ही मुलं 7.5 कोटी लोकांच्या निवृत्ती वेतनासाठी कर भरणार आहोत. निवृत्ती वेतन योजनावर अवलंबून राहणं किती जोखमीचं आहे या गोष्टीची लोकांना जाणीवच नाही. अमेरिका आणि जगभरच आहे रे आणि नाही रे ह्या गटातील वाढत जाणारी दरी याचाही रॉबर्ट यांना चिंता वाटत होती. स्वशिक्षण घेतलेला, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला, जगभर फिरलेला हा उद्योजक वयाच्या 47व्या वर्षीच निवृत्त झाला होता. माझ्या मुलांच्या भवितव्याची काळजी वाटत होती. तसंच रॉबर्ट यांनाही वाटत होतं. मग ज्या झपाट्यानं बदलत आहे ते बदल शालेय शिक्षणात दिसत नाहीत हेही त्यांना खटकत होतं. आपली ही प्राचीन शिक्षण पद्धती मुलांच्या आयुष्यातील बरीच वर्ष वाया घालवते आहे. त्याचा उपयोग त्यांना भावी आयुष्यात होणार नाही असे बरेच विषय ते शाळा आणि महाविद्यालयात शिकवतात. जे जग अस्तित्वातच नाही त्याला तोंड देण्याची तयारी ते या साऱ्या वर्षामध्ये करत असतात असं त्यांचं ठाम मत होतं. शाळेत जा, खूप अभ्यास करा, महाविद्यालयात जा, पदवी मिळवा आणि सुरक्षित नोकरी शोधा हा सर्वात जुना आणि वाईट सल्ला आहे. तो आईवडीलच देत असतात. तुम्ही आशिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील घटना बारकाईनं पाहिल्यात तर तुम्हालाही माझ्या इतकीच काळजी वाटेल. ते सांगत होते, तुमच्या मुलांना भविष्यात आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर त्यांनी जुन्या नियमांप्रमाणे खेळणं चुकीचं आहे असं त्यांचं मत होतं. जुने नियम? मी प्रश्न केला. या खेळाचे माझ्यासारख्या लोकांचे नियम वेगळे आहेत. मी तुमचे नियम वापरत नाही. उदाहरण देतो. एखादी कंपनी नोकर कपातीची घोषणा करते तेव्हा काय होतं? लोकांना कामावरून काढलं जातं, कुटुंब दुखावली जातात, बेरोजगारी वाढते. मी उत्तर दिलं, बरोबर, पण शेअर बाजारात काय चित्र दिसतं? अशी घोषणा झाली की कंपनीच्या शेअर्सचा भाव वधारतो. कंपनीचं मनुष्यबळावरचा खर्च कमी झाला की शेअर बाजार त्याचं स्वागत करतो. त्याचं उत्तर होतं, अगदी बरोबर. ते म्हणाले, शेअर्सच्या किमती वाढल्या की माझ्यासारखे भागदार श्रीमंत होतात. ह्यालाच मी वेगळे नियम म्हणतो. नोकर कपातीमुळे कर्मचाऱ्यांचं नुकसान होतं पण त्याचवेळी मालकाचा आणि भागधारकांचा फायदा होतो. ते काही नोकर आणि मालकांमधील फरक सांगत नव्हते. ते आपल्या आर्थिक परिस्थितीवरचा, आपल्या आयुष्यावरचा ताबा आपल्याच हाती ठेवण्याबाबत बोलत होते.
पण हे का घडतं हे लोकांना समजत नाही, हे न्याय्य नाही एवढंच त्यांना समजतं, मी म्हणाले. म्हणून तर मी शाळेत जाऊन चाकोरीतलं शिक्षण घ्या हा सल्ला मूर्खपणाचा आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीतून पदवीधर झालेली मुलं बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने वावरतील, श्रीमंत होतील असं समजणं मूर्खपणाचं आहे. प्रत्येक मुलाला ह्या अशा शिक्षणाची गरज आहे. वेगळं शिक्षण आणि त्याचे वेगळे नियम मुलांना समजायला हवेत, ते कळकळीने सांगत होते. श्रीमंत लोकांचे पैशाचे नियम वेगळे आहेत आणि उरलेल्या 95% लोकांचे वेगळे आहेत. त्यातील 95% नियम घरी आणि शाळेतच शिकवले जातात. म्हणून मुलांना खूप शिक, चांगली नोकरी शोध हा सल्ला देणं खूप धोक्याचं आहे. मुलांना उच्च दर्जाचं आणि आधुनिक शिक्षणाची खूप गरज आहे. सध्याची शिक्षण पद्धती ते देत नाही. शाळेत किती कम्प्युटर्स आहेत आणि शाळा किती खर्च करते ह्याविषयी मला काही घेणं देणं नाही. मुळातच ज्या विषयी शाळेला, शिक्षकांना आणि पालकांनाच माहीत नाही त्याचं प्रशिक्षण ते देणार तरी कसं? हे असं असेल तर जे विषय शाळेत शिकवले जात नाहीत ते पालकांनी मुलांना कसे शिकवावेत? मुलांना अकाउंटिंग हा विषय कसा शिकवावा? पालक म्हणून ते स्वतः जोखीम घेण्याच्या विरोधात असतील तर मुलांना गुंतवणूक करण्याचे शिक्षण कसं देतील? मी माझ्या मुलांना तरी सुरक्षित खेळण्याऐवजी चालाखीने खेळायला शिकवलं आहे, ते सांगत होते. पालकांची जर ही स्थिती आहे तर आपण इतका वेळ ज्या गोष्टीविषयी चर्चा करत होतो त्या ह्या पालकांना समजावून कशा सांगता येतील? त्यांना ह्या फारच सोप्या करून सांगायला हव्यात. ते कसं करायचं? मी विचारलं. मी ह्यावर एक पुस्तक लिहिलं आहे, त्यांनी उत्तर दिलं. कुठे आहे? माझ्या संगणकात. बरीच वर्ष लिहितो आहे मी, तुकड्या तुकड्यांना लिहितो आहे. सारं पुस्तक तसं तुकड्यांमध्येच आहे. ते तुकडे मी जोडले नाहीत. माझं दुसरं पुस्तक बेस्ट सेलर ठरल्यानंतर मी हे लिहायला घेतलं होतं, पण ते अजूनही अपूर्ण आहे, अजून तुकड्यांमध्येच आहे, त्यांनी सांगितलं. खरंच ते पुस्तक तुकड्यांमध्येच होतं. ते सारे भाग वाचताना मला जाणवलं की ह्याचं खूप छान पुस्तक तयार होईल. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत तर त्याची खूपच आवश्यकता आहे. मग त्या पुस्तकाचं आम्ही दोघांनी मिळून लेखन करावं असं ठरलं. आत्ताच्या परिस्थितीत एखाद्या मुलाला आर्थिक बाबीची किती माहिती असावी, मी विचारलं. ते सर्वस्वी त्या मुलावर अवलंबून आहे, त्यांनी उत्तर दिलं. आपण श्रीमंत व्हायचं आहे असा निश्चय त्यांनी लहानपणीच केला होता. त्यांना श्रीमंत होण्याचा ध्यासच लागला होता. एका बाबतीत ते सुदैवी होते. त्यांचे वडिला समान व्यक्तिमत्व श्रीमंत होते आणि मार्गदर्शन करायलाही तयार होते. रॉबर्ट म्हणाले, शिक्षण हा यशाचा पाया आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक कौशल्य महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आर्थिक आणि संवादाचं कौशल्यही महत्त्वाचं आहे. पुढे येणारी कथा ही रॉबर्ट ह्यांच्या 2 वडिलांची कथा आहे. त्यातले एक श्रीमंत तर दुसरे गरीब आहेत. त्यांनी आयुष्यात जे कमवलं ते इथे पाहायला मिळतं. ह्या दोन्ही डॅडमध्ये असलेली तफावत आपल्या पुढेही महत्त्वाचं चित्र उभी करतं. हे पुस्तक मी संपादित केलं आहे, नीट जुळवलं आहे. अकाउंटंट लोकांनी हे पुस्तक वाचताना आपलं पुस्तकी ज्ञान थोडा वेळ बाजूला ठेवून रॉबर्ट यांनी मांडलेल्या तात्विक भूमिकेकडे मोकळ्या मनानं पाहावं. काही बाबतीत ते अकाउंटिंगच्या मूलतत्वांना आव्हान देत असलं तरी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीचे निर्णय कसे घेतो ह्याचं ह्यामध्ये स्वच्छ प्रतिबिंब दिसतं. आपण मुलांना शाळेत जा, अभ्यास करा, चांगली नोकरी मिळवा असा सल्ला देतो तेव्हा तो आपल्या जुन्या दृष्टिकोनातून दिलेला असतो. त्या दृष्टीनं तो योग्यही असतो. मी जेव्हा रॉबर्ट यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांच्या काही कल्पना ऐकून मला धक्काच बसला. मुळातच त्यांचं संगोपन 2 डॅडनं केलं. त्यामुळे त्यांच्यापुढे 2 ध्येय होती आणि ती गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे संस्कारही झाले होते. उच्चशिक्षित डॅडनं त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळवण्याचा तर श्रीमंत डॅडनं एखाद्या कंपनीचा मालक होण्याचा सल्ला दिला. ह्या दोन्ही मार्गावरून जाण्यासाठी शिक्षण आवश्यक होतं. फक्त अभ्यासाचे विषय वेगळे होते. उच्चशिक्षित डॅडनं त्यांना हुशार आणि चुणचुणीत होण्यासाठी प्रोत्साहन दिलं तर श्रीमंत डॅडनं अशा माणसांना हेरून कामावर कसं ठेवायचं हे शिकवलं. 2 वडील असल्यामुळे त्यांना काही प्रश्नांनाही तोंड द्यावं लागलं. त्याचे जन्मदाते वडील हवाई राज्याच्या शिक्षण खात्याचे अधिकारी होते. रॉबर्ट 16 वर्षाचे असताना त्यांनाही उत्तम गुण मिळाले नाहीत तर उत्तम नोकरी मिळणार नाही ही धमकी देण्यात आली होती. अर्थात त्यांच्यावर ह्याचा फारसा परिणाम झाला नाही, कारण त्यांनी आपला मार्ग आधीच ठरवला होता. त्यांना नोकरी करायची नव्हती, मालक व्हायचं होतं. शाळेच्या सल्लागारांनी जर चिकाटीने प्रयत्न केले नसते तर रॉबर्ट महाविद्यालयाची पायरीही चढले नसते. त्यांना आपली मालमत्ता वाढवण्याची घाई झाली होती. अर्थात ह्या महाविद्यालयीन शिक्षणाचा फायदा झाला तसं ते कबूलही करतात.
या पुस्तकातील काही कल्पना काही पालकांना अगदी मुलगामी तर काहींना ओढून ताणून आणल्यासारख्या वाटतील. काही पालकांना आपल्या मुलांना शालेय शिक्षण देणं अवघड होत चाललंय. तरी देखील या बदलत्या काळात पालक म्हणून आपणही धाडसी कल्पनांना सामोरं जायला हवं. मुलांना नोकरी देण्यासाठी उत्तेजन देणं म्हणजेच आवश्यकतेपेक्षा जास्त कर भरण्यासाठी सल्ला देणं आहे. शिवाय निवृत्ती वेतनाची खात्री नाहीच. आपल्या खर्चातील सर्वात मोठा खर्च कराचाच असतो, हेही सगळ्यांनी मान्य व्हावं. बहुतेक जण जानेवारी ते मे हे महिने कर भरण्यासाठीच काम करतात. म्हणून आपल्या नव्या कल्पना हव्या आहेत आणि हे पुस्तक ती गरज भागवतं. रॉबर्ट असं म्हणतात की श्रीमंत लोक आपल्या मुलांना वेगळ्या पद्धतीनं शिकवतात. ते त्यांना घरीच बोलवतात, जेवताना शिकवत असतात. कदाचित तुम्हाला ही गोष्ट पटणारही नाही, तरी देखील तुम्ही हे पुस्तक वाचत आहात म्हणून मी तुमचा आभारी आहे. मी तुम्हाला आणखीन काही गोष्ट सांगू इच्छिते. उत्तम गुण आणि चांगली नोकरी हा सल्ला आता जुना झाला आहे. एक आई आणि CPM म्हणूनही मला हेच वाटते. आपल्या मुलांना आपणच आधुनिक सल्ला द्यायला हवा. नव्या कल्पना, नवीन शिक्षण पद्धती ही आजची गरज आहे. उत्तम नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा. हे सांगताना एखाद्या गुंतवणूक संस्थेचा मालक व्हा हेही सांगणं काही वाईट नाही. हे पुस्तक पालकांसाठी उपयुक्त ठरेल असा एक आई म्हणून मला विश्वास वाटतो. परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला तर त्यात काहीच अशक्य नसतं, हे साऱ्यांना समजावं असं रॉबर्टना वाटतं. तुम्ही आज एखाद्या इमारतीची देखभाल करण्याचं काम करत असाल, माळीकाम करत असाल किंवा अगदी बेकार असाल तरीही अर्थविषयक शिक्षण घेण्याची क्षमता सगळ्यांमध्येच असते. त्यांना ज्यामध्ये रस वाटतो त्यांनीही हे शिकवता येतं. आर्थिक हुशारी ही आपलीच मानसिक कार्यपद्धती आहे. तिचा वापर करून आयुष्य बदलून टाकता येतं, प्रश्न सोडवता येतात. आपण आज जागतिक आणि औद्योगिक बदलांना सामोरे जात आहोत. असे बदल आपण पूर्वी कधीच पाहिलेले नव्हते. नेमकं भविष्य स्पष्टपणे पाहण्याची शक्ती कोणाकडेच नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, हे घडू पाहणारं बदल आपल्या अनुभवाच्या पलीकडे आहेत. काहीही घडलं तरी आपल्यासमोर 2 पर्याय असतील. सुरक्षित खेळा आणि स्वतःची आणि मुलांची आर्थिक बुद्धिमत्ता जागृत करून हुशारीने खेळा. शेरॉन लेटशर.